तुम्ही जेम्स बॉन्ड तरी पाहिलंच असेल, पण स्वराज्याकडे 350 वर्षांपूर्वी एक असा गुप्तहेर होता जो शत्रूच्या ताटात किती मीठ आहे हेही सांगू शकत होता. ते होते भारतीय पहिले स्पाय मास्टर बहिर्जी नाईक. नमस्कार, मी वैष्णवी. आज परत आलोय एक नवीन गोष्ट घेऊन. तर तुम्हा सर्वांचा कला प्रोडक्शनमध्ये स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात शक्तिशाली शस्त्र तलवार नव्हती, तर ती होती माहिती. आणि ही माहिती पुरवणारे जादूगर होते बहिर्जी नाईक. ते एकाच वेळी भिकारी, साधू, व्यापारी किंवा अगदी शत्रूंचा सैनिकही बनू शकत होते. मुघल सैनिक त्यांना हाकलून लावायचे, जा रे भिकाऱ्या, इकडे काय करतोय. पण तो भिकारी साधी व्यक्ती नव्हती. बहिर्जी नाईक आपल्या तीक्ष्ण नजरेने सैनिकांची संख्या, तोफांची जागा आणि किल्ल्यांची कमकुवत भिंत शोधत होते. बहिर्जींना फक्त मानवी भाषाच नाही, तर पशुपक्ष्याचा आवाजही काढण्यात मास्टरकी होती. रात्रीच्या वेळी वाघ, कोल्हा किंवा घुबडाचा आवाज काढून ते आपल्या मावळ्यांना गुप्त संदेश द्यायचे. शत्रूला वाटायचं जंगली जानवर ओरडतंय, पण प्रत्यक्षात तो स्वराज्याचा इशारा असायचा. जेव्हा महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, तेव्हा बहिर्जीने कित्येक महिने आधी तिथं जाऊन प्रत्येक गल्लीचा नकाशा काढला होता. म्हणूनच 10 पट मोठ्या शत्रू सैन्याला महाराज हरू शकले, कारण त्यांच्याकडे बहिर्जीने दिलेलं सत्य माहिती होती. आज आपण रॉ किंवा CIA बद्दल बोलतो, पण गुप्तहेर यंत्रणा कशी असावी ह्याचा पाया एका मराठी माणसानेच रचला होता. तर ही होती भारताच्या पहिल्या स्पाय मास्टरची कहाणी, ज्यांच्या माहितीने युद्ध जिंकलं आणि ज्यांच्या हुशारीने स्वराज्य वाचला. जय हिंद, जय शिवराय.